राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विद्यमान आणि भावी आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून मतदारसंघात गावभेट दौरे करून जनमत आजमावले जात आहे। कार्यकर्तेही आपल्या नेत्यांसाठी आतापासूनच जीवाचे रान करताना दिसत आहेत। सध्या तरी या मतदारसंघात दुरंगी निवडणूक होणार नसल्याचे पाहावयास मिळत आहे, कारण दररोज नवनवीन चेहरे मैदानात येत आहेत। या मतदारसंघात आता पंढरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी एंट्री केली असून शरद पवार गटाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सोलापूर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे, युवक नेते भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याने मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलेले असतानाच पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साधना भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, संजय बाबर, धीरज डांगे, गिरीश पवार, सुनील मोहिते, अभय भोसले, पृथ्वीराज भोसले, श्रीराज भोसले, पिंटू भांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते। नागेश काका भोसले हे पंढरपूरसह मंगळवेढा मतदारसंघात जननायक म्हणून परिचित आहेत। सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यामुळे नागेश काकांच्या एंट्रीमुळे सर्वांचीच पंचायत झाली आहे। लवकरच काका शरद पवार यांच्या गटात प्रवेश करून तुतारी हाती घेणार असल्याचे सांगितले जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।